सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला होता। सोलापूर शहरातल्या तिन्ही मतदारसंघात देखील या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते। पूरग्रस्त शेतकऱ्यांना व शहरातल्या श्रमिकांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यामुळे अल्पावधीतच खात्यावर सरकारी मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे। सोलापूर शहरात झालेल्या अभूतपूर्व पावसामुळे अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले। कष्टकरी श्रमिकांचे या पावसात मोठे नुकसान झाले होते। अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त झाले होते। शेतातील माती वाहून गेली, तसेच जनावरे सुद्धा मृत पावली होती। हवालदिल झालेल्या अशा शेतकऱ्यांना व शहरातल्या श्रमिकांना सरकारी मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तातडीने पंचनामे करायला लावले। विरोधकांनी वर्षभरात एकही रुपया मिळणार नाही अशी टीका करत खिल्ली उडवली होती। मात्र जयकुमार गोरे यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केल्याने दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारी मदत जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जिल्हा नियोजन समितीकडून ग्रामीण भागातल्या अतिवृष्टी व पुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तसेच शहरी भागात बाधित झालेल्या कुटुंबांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या किटवर पालकमंत्र्यांचा फोटो घ्यावा अशी सूचना काही अधिकाऱ्यांनी व नेत्यांनी केली होती। मात्र स्वतः जयकुमार गोरे यांनी सक्त ताकीद देऊन आपण फक्त काम करत राहायचे, संकटात सापडलेल्या लोकांसोबत राहायचे, त्यावर फोटो छापून प्रसिद्धी देण्याचे काही कारण नाही असे सांगितले। कुठल्याही जाहिरातबाजीशिवाय अशी मदत पोहोचवणाऱ्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे नागरिकांमधून कौतुक होत आहे।